गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसे आहात सगळेजण? आय होप की सगळेजण ठीक असतील. तर आज आपण कुठे आहे तुम्ही नक्की गेस करा. कारण आता आपण आहोत कर्नाटकमध्ये. आणि तुम्ही जर मागचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला समजेल सध्या आपण कुठे आहोत ते. आपण आहोत आता एका ठिकाणी, ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजून जाईल. तर अजून आता जस्ट उठलेलो आहे मी, अजून आंघोळ नाही झालेली आपली. तर मी थोडंसं फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटेन थोड्याच वेळात. ओके, तर प्रॉपरली आय एम रेडी अँड आता आम्ही चाललो ट्रेकसाठी. तर सुमित आवरत आहे मागं आणि सध्या मी रेडी झालो आहे. तर बघा सगळं बनवलं आहे. चलो. तर गाईच आपण ऑगस्टा लेक जवळ आलेलो आहे आणि हे पूर्ण पाठीमागे हे ऑगस्टा लेक आहे आणि इकडे मूवी शूट वगैरे चालू आहे बघा. तर गाईज इथं वर जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावं लागणार आहे. तर ओमकारांनी हे तिकीट घेण्यासाठी जात आहेत. तर आपली महाराष्ट्र बस सुद्धा इकडे येते बघा. जय महाराष्ट्र. तर तिकीट काउंटर आहे हे आणि हे आपलं बदामी. तर गाईज इथं कॅमेरा बॅग अलाव केलेली नाही, आपण बॅग वर घेऊन जाऊ शकत नाही. तर आपल्याला बॅग इथं सबमिट करून जावं लागेल. तर हाय हॅलो. तर गाईज सध्या बॅग सबमिट केलेलं आहे आणि आता सध्या जाते वर. तर ओमकार आणि सुमित आहेत बघा, ते ओमकार आणि सुमित आहेत. तर आपण वर जातो. हे बघा पूर्ण इकडं कॉलेजचे स्टुडंट्स वगैरे आहेत सगळे. हॉल अजून लगेच वळकडे बिडाल लगेच नेमकी बाळ अजून युडा की जागा तर गाईज इथं लगेच अलाव नाही, कारण आपण घेऊन जाऊ शकत नाही. तर गाईज ब्रेक सोडून सोडून हो अजून हे तर काहीच नाही. हे बघा, हे बघा, हे आणि इकडं बघा एवढं पूर्ण एका दगडात कोरलेलं एवढं. हे आहे बदामी. हे तर अजून काहीच नाही गाईस, अजून वरून दाखवतो तुम्ही कसा विषय आहे. तर गाईच रावडी राठोड मूवी ही सगळ्यांनी पाहिली असेल. तर त्याचा एक सीन इथं शूट झाला होता. हे दिसते ना इथून, इथं हा रावडी राठोडचा एक सीन शूट झाला होता. तर आमचा रावडी राठोड ओमकार बघा तिथे. तर गाईज मी तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो. तर गाईज आम्ही पण सेम एक ॲज इट इज रावडी राठोड एक शूट सेम पिक केला आहे. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवेन. ओमकार जपून. तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे खाली. आम्हाला जायचं आता दुसऱ्या ठिकाणी. तर जिथं रावडी राठोडची पूर्ण जी क्लिप आणि जी मूवी शूट झाली ना तिथं जाणार आहोत आम्ही आता. तर त्यातला हा एक स्पॉट होता आणि दुसरा स्पॉट तिकडे आहे. तर हे बघा मंकी मामा.